आणि आता बातमी आहे उद्धव ठाकरेंची। पुण्यातनं उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला। शिंदेंना उद्धव ठाकरेंनी चोर म्हटलंय, तर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची उदाहरणं देत हिंदुत्वावरून भाजपला सुद्धा घेरलंय। पाहूया। मग जर जिकडे ज्यांनी माझा पक्ष चोरला, निशाणी चोरली, वडील चोरले, त्यांचं कसलं मेरिट आलंय की भाजप जे करेल ते अमर प्रेम आणि इतरांनी केलं तर लव जिहाद। पुणे दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला। पक्ष चोर म्हणत शिंदेंना उद्धव ठाकरेंनी चोर म्हटलं, तर भाजपला हिंदुत्वावरून घेरलं। शिवसेना पक्ष माझाच आहे, पक्षाचं नाव कुणालाही देण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले। मग जर जिकडे ज्यांनी माझा पक्ष चोरला, निशाणी चोरली, वडील चोरले, त्यांचं कसलं मेरिट आलंय, त्यांचं कसलं मेरिट आहे। खरं म्हणजे हा अन्याय आहे। एखाद्या मला मी स्पष्टपणाने जाहीर सभेत बोलले, ते आज सुद्धा बोलतो की निवडणूक आयोगाला कोणत्याही पक्षाचं नाव उचलून दुसऱ्याला देण्याचा अधिकार नाही आणि तो मी मानू शकत नाही, मी मानत नाही। त्याच्यामुळे माझा पक्ष हा शिवसेनाच आहे, शिवसेनाच होता आणि शिवसेनाच राहील। नाहीतर मी निवडणूक आयोगाचं आयुक्ताचं नाव हे धोंड्या ठेवलं होतं। आता तो धोंड्या गेला, कुठे गेला तो मला माहित नाही, पण आता नवीन गोट्या आला असेल तर त्याचं नाव मी गोट्या ठेवेन, कारण तो माझ्या पक्षाचं नाव बदलू शकत नाही। माझ्या पक्षाचं नाव माझ्या आजोबाने आणि वडिलांनी ठेवलेलं आहे। निवडणूक आयुक्त तेव्हा जन्माला पण आले नसतील हे आत्ताचे। बघा, वर्षोनवर्ष गेले 3-4 वर्ष आपण हेच ऐकतोय, वेगळे काही ऐकत नाहीये, नवीन ऐका काहीतरी। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सुरू असलेल्या सुनावणीवरून सुद्धा उद्धव ठाकरेंनी टोलेबाजी केली। 2045 ते 2050 पर्यंत सुप्रीम कोर्टातून न्याय मिळेल असा टोला ठाकरेंनी न्याय व्यवस्थेवरून लगावला। मी तुमच्या समोर येण्याच्या आधी पत्रकार संघात तिकडे वार्तालाप झाला आणि त्याने मला प्रश्न विचारला की शिवसेनेची आपली केस सुरू आहे, कल्पना असेल तुम्हाला, सर्वोच्च न्यायालयात आता ह्या 8-10 दिवसात काहीतरी तारीख आहे, तर तुम्हाला काय वाटतं? म्हटलं आता लवकरच 2045-2050 पर्यंत न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे। शेवटी दार ठोकून ठोकून न्याय मिळणार नसेल तर लोकांनी करायचं काय? मी पेपरमध्ये वाचायचो आणि टीव्हीवर बघायचो की हातामध्ये दांडुका घेऊन कुठेतरी फिरतायत। मला कळायचं नाही, बाबा माणूस नेमका असा करतोय काय? आता कळलं त्या दांडुक्याचा उपयोग काय करताय तुम्ही। आणि ही कदाचित लोकशाहीची मी शोकांतिका नाही म्हणत, पण दुर्दैवी अवस्था आहे की कोर्टात जाऊन न्याय मिळत नाही, पण हातात दांडुका मिळाल्यानंतर न्याय मिळतो, हे तुम्ही आज सिद्ध करून दाखवले। 2019 पासून भाजप उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावरून घेरतीये। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी सुद्धा भाजप सोबत होतो तेव्हा हिंदुत्ववादी होतो आणि आता चंद्रबाबू नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का असा सवाल ठाकरेंनी केलाय। की जेव्हा आम्ही भाजपच्या सोबत होतो तेव्हा आम्ही कडवट हिंदुत्ववादी होतो आणि भाजपला आम्ही सोडलं म्हणजे काय हिंदुत्व सोडलं का? ज्यांनी त्या अतिरेकी किंवा मारेकरी पाठवले होते त्या पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट मॅच खेळू कशी शकता? बरं, आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं, मग तुम्ही चंद्रबाबूवर गेलेले ते चंद्रबाबू हिंदुत्ववादी आहेत का? नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? भाजपचे मुस्लिम अल्पसंख्याक असेल सौगात ते मोदी वाटतात, 32 लाख मुस्लिम लोकांना त्यांनी ती सौगात वाटली, तरी भाजप हिंदुत्ववादी आहे। म्हणजे याचा अर्थ असा की भाजप जे करेल ते अमर प्रेम आणि इतरांनी केलं तर लव जिहाद। कळवटपणा तर उद्धव ठाकरेंनी घेतली, आम्ही कधीच कळवटपणा उद्धव ठाकरेची घेतली नव्हती। देवेंद्र फडणवीसजींना मुख्यमंत्री करण्याच्या वेळी त्यांनी घुमजाव केला, त्यांनी कळवळ भूमिका घेतली आणि आता तर एवढी कळवळ भूमिका घेतली आहे की उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये, उद्धव ठाकरेंच्या खासदाराच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे ध्वज फडकत आहेत। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा लोक जागा दाखवतील। काका श्रीकांत ठाकरेंच्या नावानं उभारलेल्या संगीत स्टुडिओचं उद्घाटन आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे पुण्यात होते। आगामी महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी पुण्याकडे लक्ष देण्यास आता सुरुवात केली आहे। योगेश बोरसेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.